पब्लिक सेकंड पार्ट मध्ये वेलकम आहे. सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. लास्ट ब्लॉग मध्ये बघितलं होतं आपण आलेत बीडमध्ये मला माझे मित्र दाखवत होते कसं आहे इकडलं मोमेंटिंग वगैरे. आणि हे इंदापूर सारखं सेम आहे ब्रिज, म्हणजे तिथं पण आहे ना एक टनल सारखं सेम वातावरण. आणि मी घेत होतो व्हिडिओ वगैरे फोटो, कारण पडलं तर मोबाईल पण जाईल आणि मी पण जाईल. आणि ते म्हणत होते मोबाईल पडला तरी आम्ही पकडू, तू पड फक्त पाण्यामध्ये. रील्स वगैरे पण ट्राय करत होतो, त्यातल्या त्यात वाटलं रील्स राहू द्या आता, दमलं एवढं, कारण आलो बार्शी ते बीड. आणि हे विषय नव्हता की लांबून आलोय बसमध्ये बसून, पण ट्रॅफिक होतं ना एवढं घाण काय बोलू तुम्हाला. आणि हे राहिले छत्रपती शिवाजी महाराजांचं. आणि तर केळीची स्वतःच बनवतात डायरेक्ट, बघू शकता तुम्ही. ते पण वेगळ्या अंदाजमध्ये, ते पण केळी जास्त पिकलेले नाहीत. मग काय म्हणलं खाऊन बघूया, मस्त वाटलं. डायरेक्ट पोचलो, थोडं खावं म्हणलं, कारण ओमच्या घरी राहायचंच आहे आपल्याला. मग काय व्हेज वगैरे खाल्लं दिवसातून. आणि ओमचं कुत्रं काय सोडत नव्हतं, चावता दोनदा त्यांना हुकलो मी. कुत्रं भारी होतं, भारी वाटलं. तर आता काय मी बघतोय गेम सेटअपचा विषय आणि आराम करायचा, कारण डोकं वगैरे दुखतंय फुल. आणि ओमचा सेटअप तुम्ही बघू शकता कसा आहे सेटअप, एकदम भारी वाटला. आणि बघूया आता काय काय गोष्टी आपल्याला लागतात ते सेटअपमध्ये करूया. आणि हे बघा अंधारातलं दृश्य सेटअपचं कसं वाटतंय. यात लॅपटॉप माझा एक आहे, ओमचे दोन आहेत, एक LED आणि एक लॅपटॉप. रात्रीचा 12 वाजता रात्री कुत्रं एवढं त्रास देत होतं मला, पण चावता हुकलं 2-3 वेळा. मग काय आता मला झोपूया, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. लाईक, फॉलो, शेअर.